नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। नेवरी तालुका कडेगाव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेवरीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून जिल्हा परिषदेच्या उमेदवार स्नेहाताई सुशांत महाडिक व पंचायत समिती गणाचे उमेदवार लक्ष्मण कनसे यांच्या प्रचारासाठी कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले। या सभेला जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली। सभेत बोलताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी नेवरीकरांप्रती आपली भावनिक कृतज्ञता व्यक्त केली। मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होऊ शकलो यामागे नेवरीकरांचे मोलाचे सहकार्य आहे। अध्यक्षपदाच्या काळात नेवरीकरांनी सांगितलेली एकही कामे अपूर्ण ठेवली नाहीत। तुम्ही माझ्यावर दाखवलेला विश्वास मी कायम जपलाय आणि पुढेही जपेन असे सांगत त्यांनी या निवडणुकीत सर्व उमेदवारांना मोठ्या फरकाने विजयी करण्याचे आवाहन केले। पुन्हा एकदा संधी द्या, आम्ही कुठेही कमी पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला। वांगी जिल्हा परिषदेला ज्या उमेदवार आहेत ते आपल्या गावच्या सुनबाई आपणा सर्वांच्या परिचित सौ मनीषाताई सौ स्नेहाताई सुशांतजी महाडिक, नेवरी पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय लक्ष्मण दादा, हे दोघेही या जिल्हा परिषद गट पंचायत समितीच्या निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून या ठिकाणी लढवत आहेत। माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, त्यांना ज्या ज्यावेळी संधी मिळाली त्यावेळी ह्या गटामध्ये ज्यांनी निवडणुका लढवल्या किंवा विधानसभेपर्यंतच्या निवडणुका त्यांना पुढाकारानं त्यांनी मत द्यायचंच काम केलं। पहिल्यांदा त्यांच्या आयुष्यामध्ये 40 वर्षाच्या ह्या सामाजिक उभारणीमध्ये पहिल्यांदा त्यांना मत मागायचं आणि आपल्याला मत द्यायचा या ठिकाणी योग जुळून आलाय आणि त्याच्यामुळं आपण सगळी, विशेषतः नेवरीकरांना माझी अंतःकरणपूर्वक विनंती आहे, आपण सगळ्यांनी मनावर घेतलं तर निश्चितपणानं खूप फरकाने ह्या सगळ्या सीटा ह्या ठिकाणी निवडून येतील। कोणत्याही परिस्थितीचं गालबोट न लागता आपण सगळ्यांनी पक्षाची शिस्त बघून भारतीय जनता पार्टीने दिलेले उमेदवार, त्या उमेदवाराच्या पाठीमागे आपला आशीर्वाद द्यावा अशा पद्धतीची ह्या निमित्ताने मी विनंती करतो। राहिला भाग नेवरी गावाचा, नेवरी गावाला आपल्या सगळ्यांच्या आतापर्यंतच्या योगदानामुळं या ठिकाणी आपल्याला स्नेहाताईच्या रूपानं जिल्हा परिषदेमध्ये मला वाटते पूर्वी रंगराव तात्या आणि पंचायत समितीला मला वाटते कोण होतं का आठवत नाही मला, शिवाजी हे मंडळी या गावातली काम करत होती। त्यानंतर आमच्या सोबत रवींद्र ठोंबरे या ठिकाणी पंचायत समितीला काम करत होते। हा, ते मागच्या एका निवडणूक सभापती झाल्या, सुहास कांबळे सभापती होते। पुन्हा एकदा जिल्हा परिषदेची संधी आपल्याला मिळते। आपण सगळ्यांनी कोणत्याही गोष्टीला, शेवटी अण्णांनी या ठिकाणी सांगितलं की निवडणुका आल्या की वेगवेगळे आमिष, वेगवेगळे प्रकार आपल्याला अनुभवायला मिळत आहेत, पण विधानसभेला आपण कुठल्याही आमिषाला बळी न पडता ताकदीने ह्या गावात दाखवून दिलं की आम्ही एकदा ठरवलं तर ते आम्ही करू शकतो। तोच पुन्हा एकदा दादा उद्याच्या ह्या निवडणुकीला आपल्या सगळ्यांच्याकडून ती अपेक्षा आहे। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं गेल्या पंचवार्षिकला जिल्हा परिषदेला रेश्माताई साळुंके या जिल्हा परिषद गणामध्ये त्या सदस्य म्हणून काम करत होत्या। त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम आपल्या तालुक्यात झालं, मतदारसंघात झालं, विशेषतः ह्या जिल्हा परिषद गटामध्ये पण खूप आपण काम करू शकलो। तुम्ही दिलेला आशीर्वाद आणि योगायोगाने जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची
मेजॉरिटी आली आणि बाबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली. ही संधी मिळाल्यानंतर जे जे काम आपण सांगितले, आपण त्यावेळी आढावा बैठक घेतली, गावागावात बैठका घेतल्या, गावातल्या प्रत्येकाला विचारले की तुमच्या गावाला जिल्हा परिषदेकडून काय अपेक्षित आहे. पहिल्या 2 वर्षामध्ये तुम्ही सांगितलेल्या यादीपेक्षा जास्तीची कामं काका आम्ही तुम्हाला करून दिली. ज्याचा उल्लेख जगदीशदादांनी या ठिकाणी केला, बंधारा. मी तुम्हाला जाता जाता एवढंच सांगतो, पतंगराव कदम साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची पण आपली जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी किंवा त्यांच्यानंतर सुद्धा मला वाटते तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखातर, नारळ स्वस्त होतं का फुकट होतं माहीत नाही, पण किती नारळ फोडलं तुम्हालाच माहिती. पण तो बंधारा तुम्ही सांगितल्या 6 महिन्याच्या आत 1 कोटींवर रक्कम आहे, मला आठवत नाही रक्कम आता ती, तो आपण मंजूर केला. आज तिचं पाणी साठलेलं आपण बघतोय. यादगाव काँग्रेसवाल्यांनी नाना आपल्याला सांगितलं की हे बंधारा झाला पाहिजे, बरोबर का? तो बंधारा आपण केला. तुम्ही ड्रोन फिरवलं या नदीकाठानं वरनं तर तुमच्या लक्षात येईल साखळी बंधारा आणि साखळी असे बंधारे झाल्यानंतर पाणी साठा कसा होतो याचं उत्तम उदाहरण तुम्हाला यदगावपासून सगळीकडे पाहायला मिळेल. रवींद्र ठोंबरेंना उमेदवारी तुम्ही घेतली, बिरोबाच्या देवळात आम्हाला बोलवलं, तुम्ही हुशार आहे, त्याला निवडून द्या म्हणून अण्णा आपण शपथ घेतली, बरोबर का? त्यांना तुम्ही निवडून दिलं, आम्ही आमची जबाबदारी पूर्ण केली. न होणार काम नंदू काका आणि उरी व्यतिरिका 2-3दा तुम्ही बस करून आला ना, बरोबर का? 6 महिन्याच्या आत मंजूर करून 48-50 कोटीची योजना आज इटकर पाक इकडं गुंटेवारी घेत निवडीत घुसत होती. आता आपण तिकडे शोर, अशी आपली परिस्थिती. सांगायचं तात्पर्य, काम कामाचा गुरु असतो. तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं करत असताना तुमच्या आशीर्वादानं जी काय आम्हाला पदं मिळाली त्याच्यातनं उतराई होत असताना ही सगळी कामं आपण केलेली सांगतोय. गावगाड्यामध्ये तुम्ही सगळ्या नेते मंडळींनी, सगळ्या पार्टीची मेंबर होती, खरं का शेठ? आम्हाला सांगितलं आम्हाला गावात असं असं काम करायचं आहे, तुमच्याकडनं नाना ही अपेक्षा आहे, तुमचा शब्द पडून दिला नाही मी कधीला. दिलेल्यांचं काय करताय? सांगाय तात्पर्य असं आहे की सगळ्या आचारसंहिता आपणच पाळायच्या. बाकीच्याला कावा तर विचारलं पाहिजे. त्यांच्या नेत्याने म्हणायचं आम्हाला बोला येत नाही, आपण त्यांना विचारायचं नाही, आणि ती इथं येऊन मोठी मोठी भाषणं करतात. विधानसभेच्या वेळी सुद्धा बरेच सभा झाले इथं, पण ह्या गावानं दाखवून दिलं. विशेषतः ह्या गावाचं वैशिष्ट्य आहे. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, ह्या दोघांना पण वांगी जिल्हा परिषद गट आहे, तुम्हाला विनंती आहे, एक सुद्धा फुली इकडे जाऊन येऊ नका. तुमचा अभिमान स्वाभिमान जी काय सगळं असेल त्या उद्या कारणी लावा. मी म्हणत नाही आमच्याच पार्टीनं मत दिलं पाहिजे, सगळ्यांनी एक वेळ द्या, त्यांना काम करायची संधी द्या. तुम्हाला व्यासपीठाच्या वतीनं खात्री देतो, जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता येणार आहे, आणि ती सत्ता आल्यानंतर तुमच्या परिसराला परत नेतृत्व म्हणून काम करायची संधी देण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. फक्त तुम्ही उद्याच्या 7 तारखेला मतदान. निवडी व्यतिरिका झाली, 2-3दा उद्घाटन करायचा घाट घातला, आम्ही जगदीश दादाला चाक फिरवायला होतो. कुठे गेला दादा? कराय का दादा? कधी त्याच्या उद्घाटनाचा घाट आपण घातला नाही. गावात सुद्धा तुम्ही विधानसभेच्या आधी उगाच फिरवलं मला म्हणून आपण ती नारळ फोडली. ते तुमच्या सेवा करायचा तो भाग आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण सगळ्यांनी रवींद्र ठोंबरे एकही मत इकडे जाऊ नये. तुमचं ती जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. आपण एवढ्यासाठी अधिकारवाणीनं बोलतोय की आपल्या वेळी लोकांनी आपल्याला साथ दिली, त्या शब्दाची पूर्तता आपण केली. विधानसभेला
आम्हाला बोलायला जागा नाही, तुम्ही भरभरून प्रेम दिलं. तसंच उद्याच्या सुद्धा 7 तारखेला ह्या दोघांना पण जरी आपल्या भावबंदकीत, आपल्या गावात, आपल्या घरात जरी कोणाची उमेदवारी असली तर त्यांना सुद्धा हात जोडून विनंती करा की एवढ्या वेळ माफी असावी. पद शोभेचं भोगायसाठी इथं पाठवायचे नाहीत. पद गावाचा विकास करायसाठी माणसं पाठवायचे, पद तालुक्याचा विकास करायसाठी माणसं पाठवायचे आहेत. ती आपल्या विचाराची आपली माणसं गेली तरच ती करू शकतात. तिथं करता येत नाही. तिथं ताट मानेनं हाताला धरून हट्ट करून काका भांडून तर लांबच, कोणी तुम्हाला विचारत नाही अशी परिस्थिती. त्यामुळे त्यांना निवडून देऊन उपयोग आहे का, तर त्याचं उत्तर शून्य. पूर्वी जो तुम्ही दत्तूशेठ अण्णांच्या रूपाने इतिहास केलता तेवढी तर अवघडच आता निवडणूक नाही. आता निवडणूक सोपी आहे. फक्त या सगळ्या गावांनी यदगावचा उमेदवार आहे आणि कुठला उमेदवार आहे असं न बघता भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. घराघरात ह्या एवढ्या निवरी आणि यदगाव गणापुरता आपण विचार केला का नाही, मतदार 17-18 हजार असेल. 18,000पेक्षा अण्णा आम्ही आणि रेश्माताईंनी 15 ते 16,000 लोकांना वैयक्तिक लाभ दिलाय. मत किती ती 18,000, 16,000 लोकांना फायदा झालाय आमचा. एवढी मतं मिळाली तर मला वाटतं त्याचे डिपॉझिट राहणार नाही. काम करताना आम्ही चेहरा बघितला का, सगळ्या धर्माच्या लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केलाय. सुहास कांबळे सभापती होते, त्यानंतर इतर सुद्धा लोकांची जी कामं आहेत ती आपण मार्गी लावली. तिथं योगायोगानं पुनर्वसन होऊन आपल्या शेजारी गावामध्ये गाव आले, ती सुद्धा लोक खूप चांगले आहेत. त्यांचं फक्त एक काम राहिले, त्यांना तुमच्या साक्षीने मी या ठिकाणी खात्री देतो, त्यांच्या मंदिराचं काम मार्च महिन्यापर्यंत आम्ही मार्गी लावून तुम्हाला करू. मी अध्यक्ष झालो त्यावेळी पहिल्यांदा जे कोण इथं म्हणतं ना, ती पूर्वी पण काय अध्यक्ष होती, लोक काय सभापती होती, जिल्हा परिषदला सत्ता ह्यांचीच होती. पण पत्रकाराव कदम साहेबांच्या नावची शिष्यवृत्ती मी अध्यक्ष असताना चालू केली. राजकारण करता असताना पण हे सांगायचं तात्पर्य असं आहे की सगळ्या क्षेत्रामधली प्रगती करत असताना आपल्या मतदारसंघात जिल्हा परिषदच्या माध्यमातून, राज्य सरकार सोडून द्या विषय दुसरा, तो तर प्रचंड निधी आपल्याला आला, पण जिल्हा परिषदेनं 700-800 कोटी रुपये पोलिसर कडेगाव तालुक्यात त्यावेळी आणले. सांगायचं तात्पर्य असं की जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे. आणि म्हणून मी एवढं तुम्हाला एवढ्यासाठी समजून सांगितलं, ज्यावेळी अण्णा उपाध्यक्ष झाले त्यावेळी तुम्हाला अंगणवाड्या, शाळा खोल्या, वैयक्तिक लाभ, पानंद रस्ते, ह्या सगळ्या ज्या सुविधा मिळाल्या ते मला वाटते पहिल्यांदा तुम्ही सुरुवात केली. म्हणजे आम्हाला बोलवायचे, आम्ही कंटाळायचो अण्णांच्यावरती नारळ फोडायला. इतकी कामं त्यावेळी झाली. ह्याच्या पूर्वी सुद्धा काही माणसं होती, त्यावेळी जिल्हा परिषद होती, सगळं होतं, पण त्यांना नाही करता आलं. म्हणून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सारखा खमक्या माणूस त्या ठिकाणी काम करतोय. नरेंद्र मोदी साहेबांचा सारखा माणूस देशाचा प्रधानमंत्री म्हणून काम करतायत. ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर हे आपल्या घरातले उमेदवार या दोन्ही ठिकाणी निवडून गेले पाहिजेत. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, उद्याच्या 7 तारखेला एकच मशीन आहे. पूर्वी जिल्हा परिषदची एक मशीन असायची, पंचायत समितीची एक मशीन असायची. ह्यावेळी एकच मशीनवर 2 मतदान करायचं आहे आपल्याला. दोन्ही कमळ या चिन्ह बघून कमळाच्या पुढचं बटन दाबा. यांना दोघांनाही आपल्या मतदान रूपी आशीर्वाद देऊन जास्तीत जास्त मताधिक्याने आपण विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी संग्रामसिंह देशमुख यांच्या कार्यकाळाचा उल्लेख करताना सांगितलं की संग्रामसिंह देशमुख यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेत विक्रमी कामे झाली आहेत. त्या कामांचा थेट फायदा जनतेला झाला असून याच कामांच्या बळावर या निवडणुकीत निश्चितच यश मिळेल. यासोबतच त्यांनी शरद लाड आता आपल्या सोबत आल्याने संघटनात्मक ताकद अधिक वाढल्याचं सांगून या एकजुटीचा मोठा फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.
विकास कामाच्या बाबतीत आपण निवडीसाठी बोलाल तेवढं थोडं आहे. अण्णांनी ज्यावेळेला टेंबू मंजूर केली आणि ते वारले, त्यानंतर आकाराम नाना आणि आम्ही ह्या माळाने फिरलो. त्यावेळेला इकडच्या फाट्याच्या बाबतीत थोडं प्रश्नचिन्ह होतं आणि हे सगळं काम करून घेणे आकाराम नाना गेले आपल्या, परंतु त्या माणसाचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे. अण्णा असताना तो प्रस्ताव इकडचा दिला आणि मी आमदार झाल्यानंतर हा प्रस्ताव सगळा पूर्ण करून आम्ही या बाजूचं सगळं पाणी त्यावेळेला घेतल्यानंतर या बाजूला पाणी नव्हतं आणि हे सगळं पाणी आल्यानंतर इकडे सुजलाम सुफलाम निवरी झाले. एखादा रस्ता होईल, नाला होईल, नाहीतर नाही होईल, परंतु पाणी असल्याशिवाय या ठिकाणी काय होत. आणि टेंबूचं पाणी आल्यापासून या निवरीचं परिसरातलं चित्र या ठिकाणी बदललं. यतगाव असेल, कानरवाडी असेल, तुपेवाडी असेल, खेराडी वांगी, आंबेगाव, ही सगळीच गावं साधारण बागायत झाली. आणि त्याच्या अगोदरची अवस्था या वेळेला, या दिवसात जर पाणी नव्हतं त्यावेळेला आलो तर पाखरू सुद्धा उभा राहत नव्हतं, एवढी वाईट अवस्था त्यावेळेला होती. आणि आम्ही मंडळीने सगळं ह्या गोष्टी केलेल्या आहेत. मी एवढंच सांगेन की गावानं पण बऱ्यापैकी साथ आतापर्यंत आम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. विकासाच्या संदर्भात दत्तूशेठ अण्णा, संग्राम दोघांनी पण या ठिकाणी सांगितले काय काय कामं केली, काय काय नाही केली. पण मेजर कामं केलेलीच आहे, नाही केलेलं काय काम दिसत नाही मला. आणि MSCB ची कामं असतील, ट्रान्सफॉर्मरची कामं असतील, बारीक सारीक तहसीलदार ऑफिसची कामं असतील, सगळी रोज आम्ही या ठिकाणी मंडळी या ठिकाणी येतोय. आज हे 2 उमेदवार आपण अतिशय चांगले उमेदवार दिलेले आहेत. सुशांतच्या मंडळीला आपण या ठिकाणी जिल्हा परिषद उमेदवारी दिल्या. सुशिक्षित आहे, जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर प्रत्येक गावात फिरणं, जाणं, संपर्क ठेवणं, कामं करणं, हे सगळ्या गोष्टी त्या करू शकतात. त्या दृष्टीनं त्यांनी तशा पद्धतीनं काम करण्याची मानसिकता पण त्यांच्यामध्ये आहे. अनेक चांगल्या महिला उमेदवार आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत. लक्ष्मण दादाच्या बाबतीत बोलायचं झालं तर दत्तूशेठ अण्णांनी 2 इलेक्शन लढवली, रेश्माताईने 1 इलेक्शन लढवलं आणि सगळ्या इलेक्शनला दादा इच्छुक होते, परंतु आम्ही दादांना त्यावेळेस संधी देऊ शकलो नाही. आणि आता खरं तर ह्या वयात संधी दिलीच पाहिजे. दादा म्हणले माझं शेवटचं इलेक्शन आहे आणि तुम्ही संधी दिली पाहिजे. आम्ही संग्राम, नंतर शरद भाऊ सगळ्यांनी बसून चर्चा करून लक्ष्मण दादांना या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी निर्णय घेतला. आणि खरं तर हे या गणातले सगळे उमेदवार फरकानं आले पाहिजेत. खेराडी वांगीच्या बाबतीत बोलायचं झालं तर दत्तूशेठ अण्णा म्हणतील तिथं आपण पाठ पडलो. पाणी पाहिजे तेवढं दिलंय त्या गावाला आणि अण्णांचं त्या गावामध्ये विकासाचं योगदान फार मोठं आहे. त्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या माध्यमातून, त्या गावामध्ये म्हणण्यापेक्षा परिसरात सगळीकडेच त्यांनी जिल्हा परिषद माध्यमातून बऱ्यापैकी पैसे आणले, संग्रामच्या माध्यमातून बऱ्यापैकी जिल्हा परिषद पैसे आले. आणि हे सगळं होत असताना आपण कुठं कमी असतं कामा. आज या ठिकाणी आपल्या गावातली सगळी नेवरीतली सगळी ज्येष्ठ रंगीबेरंगी माणसं या ठिकाणी उभा आहेत, गिरीश काका. त्यामुळं सगळ्यांनी मोठ बांधली तर अजून गाव या ठिकाणी वाढू शकतं. आणि उमेदवार गावात या आपला गावचा असल्यामुळं चांगला उमेदवार आहे आणि जास्तीत जास्त कसं निवृत्त लीड मिळेल याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. निवरी गाव मोठा आहे, किती मतदान आहे? 6,000, म्हणजे 5-5.5 हजार तरी होत असत. आता गावात सगळ्या
तरुण कार्यकर्त्यांनी आपल्या एकत्र होऊन सगळं नियोजन केलं पाहिजे. बाहेरची मतं आणली पाहिजेत. काय बाहेरची मतं आणायची आहेत म्हणून चालणार नाही. इलेक्शन हे 4 मतावर सुद्धा असतं, 1 मतावर सुद्धा इलेक्शन असतं. माझं मत आहे संपतराव चव्हाण साहेब 80 मतांना आले, विधानसभेला 80 मतांना आले, 80. आणि ते पोस्टाची मतं ऍड झाल्यावर ते निवडून आले. त्यामुळे निवडणुकीमध्ये कधीही ओव्हर कॉन्फिडन्स ठेवायचा नाही, हलगर्जीपणा ठेवायचा नाही. शेवटच्या क्षणापर्यंत एक एक मत मिळवण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. बाहेर असणारी मतं सगळी आपल्याला मागावी लागतील. सगळ्या लोकांशी संपर्क करून आपल्याला विधानसभेच्या बाहेरच्या मताच्या याद्या या ठिकाणी आहेत. तर ते सगळं बघून हे सगळं नियोजन आपल्याला 1-2 दिवसात या ठिकाणी लावलं पाहिजे. मी सगळ्या तरुण मंडळींना विनंती करतो, यदगाव असेल, कानरवाडी असेल, चुपीवाडी असेल, खेराडेवांगी, निवरी, एकसंघपणानं तुम्ही आजपासून उद्यापासून कामाला लागायचं. अजून जरा थोडं आळस आहे, तो आळस झटकावा लागेल. आता 5-6 दिवस इलेक्शन राहिले. 6 दिवसामध्ये आपल्याला सगळं नियोजन करून 90% मतदान नेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये आता कुठं मतदान आहे, किती मतदान आहे, ते मतदान कुणी करायचं ह्याचं नियोजन सुद्धा आता आपण या ठिकाणी केलं पाहिजे. आणि हे बारकाईनं नियोजन झालं तर विजयाला आपल्याला काही अडचण राहणार नाही. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही. आम्हाला तोंडुलीला परत बैठक आहे. आपले हे दोन्ही उमेदवार आहेत. या दोन्ही उमेदवारांना आपण कमळ चिन्ह आहे, ते कमळ चिन्ह एका मशीनमध्येच आहे, म्हणजे 2 मशीन नाही. पूर्वी पंचायत समितीला 1 मशीन असायचं आणि जिल्हा परिषदेला 1 मशीन असायचं. आता एका मशीन मध्येच 2 कमळाची चित्र येणार आहे. त्यामुळं दोन्ही कमळाच्या बटन दाबून त्या दोन्ही उमेदवारांना चांगल्या मतानं विजय करावं एवढी विनंती करतो आणि माझे 4 शब्द संपतो. युवा नेते सुशांत महाडिक यांनी भावनिक शब्दात आपली भूमिका मांडली. आज उमेदवारीच्या माध्यमातून भाऊ आणि बाबांनी आमच्या महाडिक कुटुंबावर जो विश्वास टाकलाय, त्या विश्वासास पात्र राहून मी प्रामाणिकपणे काम करीन. जनतेच्या अपेक्षांवर कुठेही पाणी पडू देणार नाही, असे ठाम आश्वासन त्यांनी दिले. या कोपरा सभेत स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेमुळे प्रचाराला नवी ऊर्जा मिळाल्याचं चित्र पाहायला मिळाले. भाऊ आणि बाबा, तुम्ही जो आज महाडिक कुटुंबावरती विश्वास टाकलेला आहे, तो आम्ही अहोरात्र त्याचं पालन करीन आणि कुठल्याही आमिषाला बळी न पडता किंवा कोणाचाही 1ही रुपया न खाता किंवा कुठल्याही 1 रुपयाच्या मिंद न होता 1 रुपया खर्च करून आम्ही काम करीन. आजपर्यंत आम्ही महाडिक कुटुंबानं खूप संघर्ष केलाय, खूप संघर्ष पाहिलाय. तो फक्त तुमच्या दोघा भावांच्या जीवावरती आम्ही केलाय आणि इथून पुढेही आम्ही तसाच संघर्ष तुमच्या सर्वांसाठी चालू ठेवीन. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.